मॉर्निंग. परमेश्वर स्तुती असो. आज पुन्हा एकदा आपण रविवारच्या सभेसाठी एकत्रित जमलो आहोत. तर आज आपण ह्या वेळेला परमेश्वरा स्तुती करण्यासाठी आपण एकत्रित आहोत. तर आज आपण जरी घरात असलो तरी सुद्धा आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, ती स्तुती करूया, कारण तो आपला महान देव आहे. आपण आज ह्यावेळी परमेश्वर स्तुतीमध्ये जाण्याअगोदर एक छोटस स्तोत्र मी वाचत आहे आणि आपण स्तोत्र वाचूया आणि परमेश्वर स्तुती करूया. आपण सर्वजण आपले पवित्र शास्त्र ओपन करूया, उघडूया आणि स्तोत्र संहिता 100 आपण वाचूया. स्तोत्र संहिता 100 उपकार स्तुती करण्याचा आदेश. उपकार मानण्याचे स्तोत्र. अहो पृथ्वीतील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. हालेलुया. खरोखर परमेश्वर आपला पिढ्यानपिढ्यांचा देव आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आणि खरोखर जसं वचन सांगते की आपल्याला आपण हर्षाने परमेश्वराची स्तुती करूया, त्याचे गुणगान गाऊया आणि त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याचा आपण गौरव करूया, कारण ते त्याला आवडतं. आपण यावेळी प्रार्थना करूया आणि आज आपल्या भक्तीमध्ये आपण जाऊया. धन्यवाद येशू. आज आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो, तुझी स्तुती करतो आणि ह्यावेळेला परमेश्वरा तुझ्या नावाला आम्ही उंचावतो. जसं तू दावीद राजा स्तोत्र संहितेमध्ये म्हणताय परमेश्वरा की हर्षाने आणि त्याच्या अंगणात प्रवेश करावा, आनंदाने त्याच्या अंगणात प्रवेश करावा, ती स्तुती करावा, त्याचा गौरव करावा, कारण तोच आमचा महान देव आहे. प्रभू, इथून पुढचा वेळ, ही भक्ती, आराधना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. तू कार्य कर. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो म्हणतो आहे बाप्पा. आमेन. आपण पहिलं गाणं गाणार आहे, आओ गाओ येशू के लिए. फार सुंदर गाणं आहे आणि आपण ह्या वेळेला ते गाणं म्हणून परमेश्वराच्या नावाचा गौरव करूया. आपण टाळ्या वाजूया आणि परमेश्वराचा गौरव करूया. आओ गाओ यीशु के लिए स्तुति और महिमा, पिता की भलाई सदा के लिए हम पर बनी रहती है.
वाला यीशु है। बादलों पर लेने पुरस्कार देने, बादलों पर लेने पुरस्कार देने, तेरी महिमा युगानुयुग आओ गाओ यीशु के लिए स्तुति और महिमा। पिता की भलाई सदा के लिए हम पर बनी रहती है। आओ गाओ यीशु के लिए स्तुति और महिमा। पिता की भलाई सदा के लिए हम पर बनी रहती है। हालेलुया। परमेश्वर पिता, आम्ही खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हा परमेश्वर, आम्ही हर्षानं तुझं वचन सांगतो आणि तुझ्या गुणामध्ये, तुझ्या पवित्र स्थानामध्ये आम्ही येत आहे परमेश्वर. प्रभू, आम्ही यावेळी तुझी स्तुती करतो, तुझी महिमा करतो की तू आम्हाला या परिस्थितीमध्ये देखील तुझं गुणगान करण्याचं योजना तयार केली परमेश्वरा. आणि प्रभू, आज आम्ही सर्वजण तुझी योजना पूर्ण करत आहे आणि तुझी आराधना, तुझी स्तुती करत आहे परमेश्वरा. धन्यवाद देतो. जरी आम्ही घरी असलो परमेश्वरा, तरी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे, तुझी महिमा करत आहे परमेश्वर. आज आम्ही इथून पुढची वेळ तुझ्या हातामध्ये देत आहे परमेश्वरा आणि प्रार्थना करताय प्रभू, हे भक्ती परमेश्वरा, ही आराधना परमेश्वरा, तू आमच्या हृदयात स्वीकार कर परमेश्वरा. जसं वचन सांगतो योहानाच्या पुस्तकामध्ये परमेश्वरा, की तुला खरे आणि आत्म्याने, खऱ्या आत्म्याने आराधना करणारे आराधक हवे आहेत परमेश्वरा. आणि खरोखर आम्हाला तू खरे आराधक बनव परमेश्वरा. आणि आज आम्ही यावेळी भक्ती करत असताना परमेश्वरा, तू आमच्या जीवनामध्ये काय. धन्यवाद येशू. आपण सर्वजण ह्या वेळेला आपले डोळे बंद करूया, आपल्या अंतःकरणाचा ताबा परमेश्वराला देऊया, कारण तोच आपला महान देव आहे. आणि आपलं लक्ष त्या महान परमेश्वराकडे लावूया. तो स्तुती भक्ती प्रिय विराजमान असा देव आहे, तर त्याच्याकडे आपलं लक्ष लावूया आणि ते गाणं म्हणूया, येशू मसीह तेरे जैसा कोई नहीं. हालेलुया लॉर्ड जीसस. ओ परमेश्वरा, धन्यवाद.
तू महान देव आहे परमेश्वरा, पवित्र सेनाधीश आमचा देव आहे परमेश्वरा. आपण शेवटचं गाणं म्हणणार आहोत ह्यावेळेला. एक नवीन गाणं आहे पण परमेश्वराची आपण भक्ती करणार आहोत. जर आपण येत आहे तर आपण परमेश्वर स्तुती भक्ती करूया. आपले बंद करूया, आपले डोळे बंद करूया आणि आपले लक्ष आपल्या स्वर्गीय सिंहासनावर लावूया. Hallelujah, Lord Jesus. Hallelujah. Thank you, Father. We worship you, Lord Jesus. प्रभु तुझी स्तुती करतो. ते गाणं म्हणणार आहे, तेरी स्तुती मैं करू, आराधना करू. Yes, Lord Jesus. Hallelujah. Mighty God. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं. मेरे सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे. हे यीशु, तू ही तू. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं. जहाँ तेरी नजर जाए, वहाँ तेरी स्तुति हो. जहाँ मेरी नजर जाए, वहाँ तेरी स्तुति हो. सारी दुनिया का रखवाला तू, सारी दुनिया का रखवाला तू. हे यीशु,
परमेश्वरा तू आमचा महान देव आहे. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो. पूर्ण मनानं, पूर्ण अंतःकरणानं आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वरा अशी सुंदर वेळ तुझा चुकार मानतो की तुमचा वेळ आमच्या पवित्र हाताखाली देत आहे. आजचं वचन आमच्यासाठी आशीर्वादित कर. आमचं अंतःकरण तयार कर की आम्ही तुझं वचन ग्रहण करावं आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही त्या वचनाप्रमाणे राहावं. परमेश्वरा तुझी उपस्थिती अशीच आमच्या जीवनामध्ये सर्वित राहू असं तुझ्या दयेने आमच्या कृपेनं कर. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो म्हणून ऐकले बापा. आमेन, आमेन, आमेन. आपण सगळ्यांनी फार उत्तम प्रकारे परमेश्वराची स्तुतीभक्ती केली आणि आता ही जी वेळ आहे ती परमेश्वराला दान आणि दशमांश देण्याची वेळ आहे. अनेक जणांना दान आणि दशमांश दानार्पणाच्या पिशवीमध्ये देता येत नाही. या कारणाकरिता ऑनलाईन दान देण्यासाठी मंडळीच्या अकाउंटची डिटेल देत आहे. त्याचबरोबर पेटीएमची QR इमेज आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देत आहे. याकरिता की आपणा सगळ्यांना योग्य प्रकारे दान आणि दशमांश देता यावा. जर आपण या व्हिडिओवरचा QR कोड स्कॅन केला तर आपल्याला दान आणि दशमांश देणं सोपं जाईल. परमेश्वरचं वचन आपल्याला म्हणतं की जो आनंदाने परमेश्वराला देतो त्याबद्दल परमेश्वराला आनंद आहे. यावेळेस आपण देवाचे उपकार मानणार आहोत की देवाने आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. देव तुम्हाला आशीर्वाद देव, सर्व आर्थिक समस्यामधून बाहेर काढो आणि त्याच्या नावाचं गौरव तुमच्या जीवनाच्या द्वारे हो. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. दिवसा सुटणारा बा, काळोखात फिरणारी मरी. याची बाधा मला होणार नाही, तुझे वचन सत्य ढाल आहे.
तुझी बाधा मला होणार नाही. तुझे वचन सत्य ढाल आहे. तुझी दया सनातन आहे. तुझी करुणा सदाची आहे. माझ्या बाजूस शस्त्रावधी पडले. उजव्या हातास लक्षावधी पडले. माझ्या बाजूस शस्त्रावधी पडले. उजव्या हातास लक्षावधी पडले. तरी ती मला भिडणार नाही. कारण प्रभू माझा आश्रय आहे. तरी ती मला भिडणार नाही. कारण प्रभू माझा आश्रय आहे. तुझी दया सनातन आहे. तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे. तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला. तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला. तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे. तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे. तुझी करुणा सदाची आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. या रेवरच्या सभेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. देवाला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार मानूया यासाठी की त्याने आपल्याला सुरक्षित ठेवले आहे. आज आपण पाहणार आहोत की देवाची सेवा आपण लॉकडाऊन परिस्थितीमध्ये कशा प्रकारे करू शकतो. आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. या वेळेला परमेश्वर ही वेळ तुझ्या हातावर देत आहे प्रभू. मला तू बोलण्यासाठी सहाय्य कर परमेश्वरा. जे ऐकणार आहेत त्यांना तू आशीर्वादित कर आणि माझ्या मुखाद्वारे तू बोल. ही वेळ परमेश्वरा मी तुला समर्पित करतोय. प्रार्थना ईश्वराकडे केली नाही. आमेन. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे उदाहरण पाहूया. प्रभू येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवर आजपासून जवळजवळ 2000 वर्षापूर्वी वयाच्या 30व्या वर्षी सेवा सुरू केली. येशू त्याच्या शिष्यांना घेऊन अनेक गावामध्ये गेला. त्याने सभास्थानात सुवार्तेची घोषणा केली, राज्याची सुवार्ता गाजवली, लोकांचे सर्व प्रकारचे रोग, सर्व प्रकारची दुखणी बरी करत गेला.
त्यानंतर 2000 वर्षामध्ये मंडळीचे चित्र बदलत गेले. म्हणजे पेंटिकॉस्टच्या दिवशी त्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला. त्यानंतर मंडळीचे चित्र बदलायला लागले. ज्या घराघरामध्ये मंडळ्या भरत होत्या आणि घरामधून जी सेवा होत होती ती वाढायला लागली. कारण ज्याला चर्च म्हणावे अशी कोणतीही इमारत त्यावेळेस नव्हती. परंतु जुन्या काळामध्ये धर्मस्थान अस्तित्वात होते, ज्याला शलोमोनाचे मंदिर म्हटले गेलं आहे. ते इसवी सन 70 मध्ये नामशेष झाले. म्हणून मग जे येशूचे शिष्य होते ते जिथे कुठे गेले तिथे लोकांच्या घरामध्ये भेटण्यास सुरुवात केली आणि हळूहळू ते वाढत गेले. लोकांची संख्या वाढत गेली. त्यांना मोठ्या घराची गरज वाटायला लागली. असे होता होता जेव्हा लोक खूप वाढले तेव्हा चर्च नावाची इमारत निर्माण झाली. या इमारतीला लोक चर्च म्हणू लागले. परंतु देवाचे वचन म्हणतं 1 करिंथ 6 अध्यायामध्ये 19 वचनामध्ये की आपण पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. तर आज आपल्याला प्रत्येकाला सेवा करण्याची गरज आहे. आपण पौलाचं उदाहरण पाहूया की त्याने तुरुंगामध्ये देवाच्या वचनाची कशी सेवा केली. पौलाने तुरुंगामध्ये असताना अनेक मंडळांना पत्रे लिहिली. पत्राद्वारे मंडळीशी जोडला गेला. त्याने पत्राद्वारे त्यांना बोध केला, प्रोत्साहित केलं, त्यांना शिक्षण दिलं, सावध केलं, त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि मंडळीतील लोकांना आशीर्वाद दिला आणि सुवार्ता गाजवली. तसंच पौल व सीला बंदीशाळेमध्ये असताना देवाने त्यांचा कसा उपयोग केला हे आपण पाहूया. प्रेषितांची कृत्य 16 अध्याय 25 ते 32 वचन मी आपणासाठी वाचत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व शिला हे प्रार्थना करीत असतात व गाणे गाऊन देवाची स्तुती करत असतात. बंदीवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदी शाळेचे पाये डगमगले. सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. तेव्हा बंदी शाळेच्या नायकाने जागे होऊन बंदी शाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. मग दिवे आणून तो आत धावत गेला. कापत पौल व शिला यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्याने त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. आपण बघा किती अद्भुत गोष्ट परमेश्वरानं पौलाद्वारे बंदीशाळेच्या नायकांच्या जीवनामध्ये व त्याच्या घराण्यामध्ये
घडवून आणलेला आहे. त्याच्या घराण्याचं तारण झालं आणि त्याने आपण जर पुढे वाचलं तर त्यांनी त्यावेळेस बाप्तिस्मा घेतलेला आहे. इतकं महान कार्य पौलाद्वारे बंदी शाळेमध्ये असताना परमेश्वरानं करून घेतलेलं आहे. आज आपण तुरुंगामध्ये नाही तर लॉकडाऊन मध्ये आपण आपापल्या घरामध्ये आहोत. आपण प्रत्येक जण आपल्या घरातून सेवा करू शकतो. देवाच्या कृपेने आज आपण कॉलद्वारे, कॉन्फरन्स कॉलद्वारे, फेसबुकद्वारे लोकांना जोडू शकतो. आजारासाठी प्रार्थना करू शकतो. देवाचा चमत्कार पाहू शकतो. आपल्या सेल फोनचा प्रार्थनेसाठी, सुवार्तेसाठी वापर करू शकतो. आमच्या नेरली मंडळीतील एका परिवाराने त्यांच्या नातेवाईकांना सेल फोनद्वारे सुवार्ता सांगितली, कारण त्यांच्या खूप समस्या होत्या, त्यांच्या अडचणी होत्या. नेरलीतील हा परिवार पती पत्नी नेहमी त्यांच्यासाठी कॉन्फरन्स कॉलद्वारे प्रार्थना करायची, त्यांना परमेश्वराचे वचन शेअर करायचे. हळूहळू त्यांचा विश्वास वाढू लागला. त्या नातेवाईकांच्या जीवनात अद्भुत साक्ष घडू लागली. आम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करू लागलो. आज तेथे मसवड या ठिकाणी 15 लोक सेलफोनद्वारे प्रार्थनेसाठी जोडलेला आहोत, की ज्यांना आम्ही पाहिले नाही पण त्यांच्यासाठी सेलफोनद्वारे प्रार्थना करतो. आज ते खूप आशीर्वादित व आनंदित आहे. अशा प्रकारे आपण प्रत्येक जण घरातून सेवा करू शकतो, जिवंत परमेश्वराबद्दल सांगू शकतो. आज या महामारीच्या परिस्थितीमध्ये सर्व बंद आहे, पण घराघरातून प्रार्थना चालू आहे. कोणतीही परिस्थिती देवाच्या वचनाला थांबवू शकत नाही. देवाचे वचन थांबलेले नाही, देवाचं कार्य चालू आहे. किंबहुना अधिकतेने ते चालू आहे. आज देवाची मंडळी मोठी झाली आहे. आज आपल्याला हे दिसून येते की नेहमी प्रार्थनेला येणाऱ्या लोकांपेक्षा कितीतरी अधिक पटीने लोक व्हिडिओ पाहतात, युट्यूबवर मेसेज, स्तुतिभक्ती पाहतात, ऐकतात. लोक आता एक संदेश नव्हे तर अनेक संदेश ऐकतात व पाहतात. आता आपले चर्च बिल्डिंग पुरते मर्यादित राहिलेले नाही, तर आता चर्च खूप मोठे झाले आहे. आज आपल्याला कदाचित कोरोनाची भीती वाटत असेल, पण आपण विश्वास ठेवूया की आपल्या जिवंत देवाची कृपा व करुणा आपल्यावर मोठी आहे. आजची ही परिस्थिती देवाच्या हाती सोपूया. परिस्थितीवर मात करण्यासाठी तो समर्थ आहे, कारण देवाला काही अशक्य नाही. परमेश्वर आपल्याद्वारे या परिस्थितीमध्ये देखील त्यांच्या वचनाची सेवा करून घेण्यास तयार आहे. आपण तयार असलो पाहिजे. काय आज आपण तयार आहोत का? आपण आपले परीक्षण करूया. कारण परमेश्वर चांगला आहे, तो आपल्या बरोबर आहे आणि आपण परमेश्वराला सामोरं गेलं पाहिजे. आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि देवाला सांगितलं पाहिजे की परमेश्वरा, माझ्याद्वारे तुझ्या राज्याची सेवा करून घे. या आपण प्रार्थना करू. जिवंत आणि महान परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वचनाद्वारे. परमेश्वरा, तू माझ्या मुखाद्वारे बोलले नाहीस म्हणून तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, तू मला हे वचन सांगण्यासाठी सहाय्य केलंस म्हणून तुझे उपकार मानतो. परमेश्वरा, आम्ही आज आपापल्या घरामध्ये असताना
परमेश्वरा आम्हाला तुझं ज्ञान दे की आम्ही आमच्या मित्रांना, आमच्या नातेवाईकांना तुझी स्वार्थ सांगावी, तुझं वचन सांगावं, तुझी साक्ष सांगावी, यासाठी आम्हा प्रत्येकाचा उपयोग करू. ही प्रार्थना जिवंत तारणारा प्रभू त्याच्याच नावात घेऊन आमेन.